विद्यमान खासदार संजय दादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ हे रणांगणात उतरलेले आहेत। प्रचाराचा जोर सुरू झालेला आहे। आज गडिंग्लजमध्ये हसन मुश्रीफ यांनी आज प्रचार मेळावा घेतलेला आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया साहेब, प्रचार मेळाव्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो? हे बघा, मेळावा म्हणून आयोजित केलेला होता, त्याचं किती सभेत मोठं विराट सभेत रूपांतर झालं पाहिलं। त्यामुळे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले आहेत किती पक्षाच्या, त्यांचे मी आभार मानले आणि आज ठसकेबाज भाषणे केली आमच्या गडिंग्लजकरांनी। मला हा नवीन अनुभव आहे गडिंग्लजकरांचा। गडिंग्लज हे व्यापारी गाव आहे, शांत शहर आहे, परंतु ज्याला एखादा स्वाभिमान दुखावतो तशी उसळून उठतात, ही सगळी मंडळी उसळून उठलेली होती आणि त्या विनाकारण कोणावर धमकी देणं ही काय बरोबर नाही। पण ज्या गावच्या बोली त्याच गावच्या बाबळी आणि या लोकांच्या मागं ठामपणे उभं राहणं हे आमचं काम आहे। प्रचार मेळाव्याच्या निमित्ताने आपण जनतेसमोर कोणकोणते मुद्दे घेऊन समोर गेलेले आहेत? आता मी नरेंद्र मोदी साहेबांचं 10 वर्षाचं सगळं काम सांगितलं, माझं काम सांगण्याचा मी प्रयत्न केला। या नगरपालिकेत यापूर्वी आणलेला निधी, विकास निधी या सगळ्याचा वापर झाला आणि आपलं ही जी निवडणूक आहे ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिकला निवडून दिलं म्हणजे नरेंद्र मोदीला निवडून दिलं आहे। कारण शेवटी लोकसभेत हात वर करणार आहेत, पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे, म्हणून संजय मंडलिकांचं धनुष्यबाणावर आपण बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करूया। साहेब, संजय मंडलिकांचा फॉर्म कधी भरण्यात येईल किंवा कोणत्या वरिष्ठ नेत्याचं? 15 तारखेला त्यांचा फॉर्म भरायचा आहे। दोन्ही हातकणंगले आणि कोल्हापूरचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याला उपस्थित राहणार आहे। धन्यवाद साहेब। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज।